राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस. विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद. विदर्भ मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये 71% पाणीसाठा तर 90% खरीप पेरण्या पूर्ण. खुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 49,405 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्यातील धरणं 90% भरली. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुणे जिल्ह्यातील 13 धरणांमध्ये 90%हून अधिक पाणीसाठा. भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणं 100% भरली. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात पुन्हा पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. धरणांची पाणी पातळी वाढणार. गोंदियात झालेल्या पावसानं जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ. पुजारीटोला धरणाचे 6 दरवाजे 1.5 फुटानं उघडले तर 2 दरवाजे 1 फुटानं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील पलढग मध्यम प्रकल्प 100% भरला. सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू. पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा. पुण्याच्या भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका. 443 शेतकऱ्यांच्या भात रोपांचं तर 1,436 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान. नुकसानापोटी एकूण 1,33,63,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सुपूर्द. पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची चिखलदऱ्याला पसंती. जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 1 लाखाहून अधिक पर्यटकांची चिखलदऱ्याला भेट. पर्यटनातून चिखलदरा नगरपालिकेच्या तिजोरीत 23 लाखांचा अधिक महसूल जमा. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. पावसाचा परिणाम. रायगडच्या कर्जतमधील कोंदिवडी गावातील विद्यार्थ्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं. शाळकरी मुली फील्ड रिपोर्टर बनल्या. हातात छत्रीचा माईक बनवत रस्त्याच्या दुरवस्थेची केली पोलखोल. विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, चिखलाची डबकी कॅमेऱ्यासमोर मांडत प्रशासनाचा कारभार उघड केला. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचला. पुढील गावांना जाणारी एसटी सेवा बंद. एसटी सेवा बंद झाल्यानं नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. धाराशिव शहरातील डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांकडून अनोखी बॅनरबाजी. खड्ड्यात पडायला या, मला आणखी एक बळी पाहिजे, तुमचा लाडका गुत्तेदार अशा आशयाचा उपरोधिक बॅनर. यवतमाळ शहराच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. नगर परिषदेकडून भर पावसात खड्डे बुजवण्याचं काम सुरू. रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं. जळगावमधील आकाशवाणी चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल. महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरुम टाकून दुरुस्ती. नाशिकच्या मालेगावमधील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावर जीवघेणे खड्डे. खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याचा व्हिडिओ व्हायरल. सुदैवानं दुचाकीस्वार बचावला. गोंदियाच्या आमगावमधील किडगीपार शिवणी जवळी रस्ता बंद. नाल्यावरून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला. नागरिकांनी पाण्यातून ये जा करू नये, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुडली खुर्दमधील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचला. पुढील गावांना जाणारी एसटी सेवा बंद. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासा. गर्दीच्या वेळेत गाड्यांमधील अंतर आता 3 मिनिटांवर. सोमवारपासून अंमलबजावणी. 28,000 अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार. मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागल्याची चिन्ह. बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या अत्यंत कमी. भाडे तत्वावरील बसची संख्या जास्त. प्रत्येक बसमागील प्रवासी संख्याही घटली. प्रवासी संख्या घटल्यानं उत्पन्नातही घट. उड्डाण पूल आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाचं काम अजूनही अपूर्ण. दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी सप्टेंबर उजाडणार. उद्घाटनासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोचं सुधारित वेळापत्रक समोर. गर्दीच्या वेळी या मार्गावरील मेट्रो ट्रेनमधील अंतर 3 मिनिटं 20 सेकंदांवरून 3 मिनिटं करण्यात येणार. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींना समुद्रात विसर्जन करू द्या. गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पीओपीच्या मूर्तींबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना धक्का, कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एआयची मदत घेतली जाणार, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी एआयचा वापर होणार. पिंपरी चिंचवडमधील खड्डे 2 दिवसात बुजवा, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. पुणे शहरातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय, महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न अधिकच गंभीर असल्याची माहिती समोर. पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमध्ये स्वच्छतागृह शोधण्याची नागरिकांवर वेळ, स्वच्छतागृहांमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव. पुणे विमानतळाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक बोलावली. कचरा, पक्षी आणि प्राण्यांचा वाढता वावर यावर तोडगा काढण्यासाठी बैठक. विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनाबाबत निर्णय होण्याची शक्यता.